कॉल डिटेल्स आहेत ते विश्वास ठेवण्यायोग्य आहेत का? आणि जर विश्वास ठेवण्यायोग्य असतील तर एखाद्या व्यक्तीचं कॉल डिटेल्स काढणं हे किती गंभीर असू शकतं? आणि एक्झॅक्टली त्याच्याही पेक्षा जर अंजली दमानिया यांना असं कोण कॉल डिटेल्स काढून देत असेल तर शिंदे गटाचे नेते म्हणतात की त्यांना पहिला अटक करावा. एक्झॅक्टली मी तेच म्हणते की अंजली दमानिया दरवेळेला ज्या माहिती सरकार खात्याच्या अतिशय गोपनीय असतात, काही वेबसाईट असतात, काही व्यावसायिक माहिती असते, काही सांपत्तिक स्रोत असतात, हे आम्ही म्हणजे माझ्यासारखा माणूस की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला SITने CDR द्यावे. आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो. अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण? दमानियाचे स्रोत कोण? दमानियांनी सांगितलं पाहिजे. कारण काय आहे की या कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता तपासायची कशी? नो डाऊट चाकणकरांची चौकशी व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं, पण चाकणकर एकट्याच आहेत आणि त्या एकट्याच टार्गेट आहेत असं अजिबात नाही. चाकणकरच्या सोबत गमिया आहे, पोफळे आहे, नामकरण आवारे आहे, काही प्रशासकीय अधिकारी आहेत. या सुद्धा लोकांची चौकशी झाली पाहिजे, त्यांची माहिती पुढे आली पाहिजे. नाशिकमधल्या एका अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आम्ही SITला पोहोचवली, SITला इनपुट दिले, SITला सांगितलं तुम्ही यांचे CDR तपासा. 2 वर्षापूर्वी यांचा काही कॉन्टॅक्ट झाला होता का? पुण्यातल्या एखाद्या महिलेसोबत कॉन्टॅक्ट झाला होता का? पुण्यातलं कुठलं तरी गुजर पाटील नावाचं एक इन्स्टा अकाउंट आहे, या इन्स्टा अकाउंटवर चाकणकर आणि हे सगळे लोक एकत्र दिसतात, कॉमन फ्रेंड दिसतात, खूप सारे कनेक्शन आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही SITला इनपुट दिल्या होत्या. SIT बद्दल आम्ही 3 वेळा सकारात्मक आशावाद व्यक्त केलाय. मी स्वतः असं म्हटलं की SIT बद्दल आत्ताच मला काही बोलायचं नाही, कारण SITला पुरेसा वेळ दिला पाहिजे, आपण जजमेंटल होता कामा नये. पण जेव्हा 17-18 तारखेला SITची नेमणूक झाली, 19 तारखेला 18 तारखेला पहाटे त्याची अटक आहे, 19ला गुढीपाडवा होता, 20 तारखेला संध्याकाळी चाकणकरचा आयोगाचा राजीनामा झालेला आहे, तिथून पुढे आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः 18 ते 19 दिवस उलटलेले आहेत SITला तपास कार्य हातात घेऊन. अजूनही SIT कडून काहीच बाहेर येत नाही, हे गंभीर आहे. मग हे सगळं लॉजिकल एंडला न्यायचं नाहीये का? ज्या अर्थी SIT कडनं माहिती येत नाही, कारण SIT कडनं माहिती आली तर ती व्हॅलिड असेल तेव्हा त्या माहितीला ग्राह्य धरून पुढे काही कारवाई करता येईल. माहिती SIT कडनं येत नाही, माहिती दमानियांकडनं येते, याचा आम्ही अर्थ काय काढायचा? याचा अर्थ असा आहे का की प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं नाहीये, फक्त काही लोक डॅमेज करायचे आहेत? कारण माझ्यासाठी पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्राच्या लेकीबाळींच्या अब्रूशी जी माणसं खेळलेली आहेत, या माणसांना गजाआड पाठवणं हे माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे आणि त्यावर काम झालं पाहिजे. खरंच अनेक राजकीय लोकांच्या संपर्कात होता असं माहिती देखील समोर येते, पण एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांचेच कॉल डिटेल्स आहेत आणि त्यांचेच कॉल डिटेल्स हेतुपुरस्सर समोर आणले जात आहेत का? कारण की अनेक नेत्यांच्या, अनेक अधिकाऱ्यांचे तो संपर्कात असणार आहे बोधूकरा. नाही, याच्यात काय माहितीये का, कल्प्रिट असणारी लोक किंवा सस्पेक्टेड असणारी लोक त्यांचे कॉल रेकॉर्ड येणं स्वाभाविक आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड येणं स्वाभाविक आहे, पण एकनाथ शिंदेच्या आधी केसरकरचे कॉल रेकॉर्ड पण आले पाहिजेत. ते केसरकरचे कॉल रेकॉर्ड आलेले नाहीत. ललित पोफळे जो आहे तो पोफळे सोबतचं किती वेळचं बोलणं आहे, काय बोलणं आहे, हे आलेलं नाही. महत्वाचं म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री हा जो शब्द आहे, या शब्दावरून हे कॉल किती दिवसांचे आहेत, म्हणजे 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष, याचा कार्यकाळ किती आहे, तो जो एक्झॅक्ट पिरियड आहे, तो एक्झॅक्ट पिरियड अजूनही त्याच्यामधला डिफाईन झालेला नाहीये, हे फार महत्वाचं आहे. आणि यावर SIT अजूनही काही बोलत नाहीये. म्हणजे ही केस इतकी काय म्हणता येईल त्याला, इतक्या हलक्यापणे घेण्यासारखी केस आहे का, यावरती चर्चा नक्की झाली पाहिजे. कारण आपण नुसते बोलतोय आणि लॉजिकल एंडला प्रकरण जात नाही. ड्रगच्या प्रकरणातही मी वारंवार आवाज उठवत होते आणि वारंवार प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही याची पाळंमुळं खणून काढणार. अजूनही ते ड्रगची पाळंमुळं खणून काढू शकले नाही आणि या केसची पाळंमुळं त्यांना खणून काढायची आहेत का, की फक्त अशा माहिती बाहेर आणून फक्त लोक डॅमेज करायची आहेत, काही कळत नाही आम्हाला. भाजपची 2 नावं सांगितली, एक चंद्रकांत पाटील, दुसरं आशिष शेलार. हे सर्वांना माहिती आहे CMच्या गटात नाहीयेत, म्हणून यांची नाव बाहेर काढली. बघा, हे फार चांगलं आहे. हे माझ्या आधी स्वतः पत्रकारांनी मान्य केलं, ही किती मोठी गोष्ट आहे की स्वतः जर पत्रकारच हे मान्य करतात